मी सध्या खारेगाव भागात आहे। इथून साधारणतः मुंबई नाशिक महामार्गाला सुरुवात होते। इथे गेल्या अनेक महिन्यांपासून काम चालू होतं। माझ्या मागे देखील एक काम सुरू असलेलं तुम्हाला दिसून येईल। हे जे काम आहे हे काम एखाद्या प्रकल्पाचं मुळीच नाही आहे, तर हे काम आपल्याला पडणार असलेल्या भुर्दंडाचं आहे। याच कामाच्या समोर तुम्ही पाहिलात एक कमान उभी राहिलेली आहे आणि ही कमान आहे टोल नाक्याची। खारेगाव इथे 1998 साली एक टोल नाका उभा राहिला होता। त्यानंतर 2017 सालापर्यंत इथे टोल वसुली सुरू होती। त्याच ठिकाणी आता एक नवीन टोल नाका उभा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। हा जो टोल नाका आहे तो 34 पदरी टोल नाका असणार आहे। म्हणजेच हा मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यानचा सगळ्यात मोठा टोल नाका असणार आहे। आता हा टोल नाका उभारण्याचं काम इथे का सुरू करण्यात आलेलं आहे, तर मुंबई नाशिक महामार्गावर माजिवडा ते वडपे दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। सध्याच मुंबई ते नागपूर हा समृद्धी हायवे देखील सुरू झाला। तो समृद्धी हायवे भिवंडी जवळच्या आमणे इथपर्यंत येतो आणि आमणेपासून पुढे या जुन्याच मुंबई नाशिक महामार्गाने ठाण्यापर्यंत किंवा मुंबईपर्यंत आपल्याला जावं लागतं। पण या मार्गात खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। मुख्यतः भिवंडी आणि कल्याणच्या दरम्यान जे वेरा हाऊस आहेत त्यांमधून निघणारे जे अवजड वाहनं आहेत त्या अवजड वाहनांमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि पावसाळ्यात खड्डेमय असलेल्या रस्त्यामुळे तर आणखीन ही वाहतूक कोंडी वाढायची। म्हणूनच माजिवडा ते वडपे या 23 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचं इथे रुंदीकरण करण्यात आलं आणि त्याच रुंदीकरणासाठी जितके पैसे सरकारने मोजलेले आहेत त्या सगळ्याची भरपाई आता या टोल नाक्यातून करण्यात येणार आहे। हे जे काम आहे ते MSRDCने केलेलं होतं, पण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम MSRDCला करायला दिलेलं होतं। आता या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेसाठी टोल वसूल केला जाणार आहे। त्याच टोल नाक्याच्या उभारणीचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। 2017 साली प्रचंड आंदोलनाच्या नंतर इथला टोल नाका बंद झाला होता, पण आता तोच टोल नाका पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। जे वाहन चालक रोज मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी या भागामध्ये हलक्या वाहनांनी प्रवास करतात त्या वाहनांना या टोलचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे। हा जो टोल नाका आहे तो टोल नाका ज्यावेळी या रस्त्याचं काम पूर्ण होईल त्यावेळी सुरू केला जाणार आहे। सध्या 90% या 23 किलोमीटर लांबीच्या मार्गाचं काम पूर्ण झालेलं आहे। येणाऱ्या काळात म्हणजे अगदी काही महिन्यांमध्ये हे काम 100% पूर्ण होईल। त्यानंतर निविदा काढल्या जातील आणि निविदा काढल्याच्या नंतर MSRDC मार्फत या टोलमधून वसुली सुरू केली जाईल। त्यामुळे आता मुंबईच्या बाहेर ठाण्यापासून समृद्धी महामार्ग, भिवंडी, कल्याण इथे जायचं असेल तुम्हाला तर खिशामध्ये अतिरिक्त पैसे ठेवा, कारण तुम्हाला टोल भरावा लागणार आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, ठाणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।